मित्र प्रतिष्ठानचे माननीय अध्यक्ष, माननीय अध्यक्षा, सचिव व सर्व गाडगीळ सर आणि सर्व आदरणीय मंडळी, आयुर्वेद व्यासपीठाचे संस्थापक कार्याध्यक्ष वैद्य विनयजी वेलणकर, अन्य सर्व आदरणीय ज्येष्ठ वैद्य आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, अतिशय चांगलं व्याख्यान आपण आता ऐकलेलं आहे. त्याबद्दल सर्वप्रथम टाळ्या वाजवून आपण त्यांचं अभिनंदन करू. एक चांगलं सुभाषित आहे. प्रत्येक वेळी लग्नपत्रिकात वगैरे मोठ्या माणसांचं नाव वर असतं, पण गंमत अशी आहे, केवड्याच्या पानांचं एक सुभाषित आहे. नहीर ज्येष्ठस्य ज्येष्ठत्वम गुणैर ज्येष्ठत्वम उच्यते. गुणांनी ज्येष्ठ असावं माणसांनी. केतकी लघुपत्रस्य वरपत्रस्य गौरवम. केवड्याची आतली पानं लहान असतात पण जास्त सुगंधी असतात. योग चांगला आहे. तिथीनं आज एकादशी आहे, प्रबोधिनी एकादशी. 6 नोव्हेंबर आहे आणि द्वादशी म्हणजे उद्याच्या दिवशी सरांचा स्मृती दिन आहे. दोन्ही दिवस एकत्र आलेले. एवढ्या मोठ्या प्रमाणावर आपण सगळे बसलेलो आहोत आणि आज जो विषय सांगायचा आहे त्या विषयामध्ये वैद्याचा सुद्धा काही गुण सांगायचे. वैद्य केंद्रित हा विषय मांडायचा. तो जनपदोध्वंस असला तर माझ्या मनातली गोष्ट असेल, तो वैद्य पदोध्वंस तर होऊ नये यासाठीचा काही विषय सांगायचा. गुरुवर्यांच्या व्याख्यानाचं निमंत्रण आलं तेव्हा 2 वैद्यांचं स्मरण झालं. एक पहिले वैद्य आहेत ते म्हणजे विजापूरचे. आज जमदग्नी सरांची मी वाट पाहिली. त्यांच्या गुरुवर्यांनी विजापूरचे जे वैद्य होऊन गेलेले आहेत, वैद्य रुक्मांगद वैद्य, आपण नाव ऐकलं असेल, यांच्या गुरुवर्यांनी त्याचं ओवीबद्ध चरित्र प्रकाशित केलेलं. पुन्हा एकदा पुनर्प्रकाशन याची पारायण होतात. आज विजापूरला गेल्यानंतर रुक्मांगद स्वामींच्या समाधीला जायचंय म्हटल्यानंतर रिक्षावाल्याला अन्य पत्ता सांगायची गरज नाही. समाधीनंतर 2-250 वर्षानंतर सुद्धा त्यांचा पुण्यतिथीचा भंडारा भरतो. वैद्याचं वैद्यत्व काय असावं याचं एक उदाहरण. दुसरे वैद्य गोव्यातले कोंड्याच्या जुन्या बस स्टँड समोर आपण गेलो की तिथं दादा वैद्यांचा पुतळा आहे. मला असं वाटलं की वैद्य आडनावाची बरीच मंडळी असतात, काही वैद्य असतात आणि वैद्य आडनाव सुद्धा असतं. दोन्हीचा योग कधी कधी असतो. पुण्यात असं पाहायला मिळतं. असं दोन्ही तसं असेल असं वाटलं. पुन्हा 2-3दा गेल्यानंतर असं लक्षात आलं की हे गोव्याचे वैद्य आहेत आणि केवळ चिकित्सा कौशल्यामुळं पोर्तुगीज सरकारने यांचा पुतळा बसवलेला आहे. आता आजकाल कसं आहे माहिती का, फक्त नावामागे काही लिहायची पाहिजे, स्वतःचाच पुतळा तयार करून ठेवलेला. पुतळ्याचं सुशोभीकरण शासन करत आहे. डॉक्टर शब्द जर का अधिक चिन्ह किंवा अजून परत आणखी कोणतं जे चिन्ह मान्य केलेलं आहे हे जर का गाडीवर दिसलं तर समाजाचा दृष्टिकोन आपल्याकडे बघण्याचा बदलतो. पण हे 2 वैद्यांचं लक्षण सांगितलं आणि आज 3ऱ्या वैद्यांची पुण्यतिथी आहे. वैद्य सोहन पाठक आणि वैद्य गिरीश टिंगवीत आहेत, ते माझे मित्र आहेत. मी कोल्हटकर सरांविषयीची माहिती वेधस वैद्यांकडून घेतली, पण यांच्याविषयी बरीच माहिती या 2 हितैषी मित्रांकडून मी खूप घेतलेली होती. आणि इतक्या चांगल्या उपक्रमामध्ये आपल्याशी संवाद साधता आला हे मी माझं भाग्य समजतो. वनवासी क्षेत्रामध्ये मारुतीचं पूजन आहे. आम्ही एकदा वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून वैदूंचा मेळावा घेतला होता. एका वैदूच्या घरी मारुतीचा फोटो होता. त्यांनी त्याला 2 हार घातले होते. एक हार मारुतीला होता आणि दुसरा त्याच्या हातातल्या द्रोणागिरी पर्वताला होता. तर त्यांनी सांगितलं खरी जडीबुटी तर या द्रोणागिरी पर्वतात आहे म्हणा, आणि ही जडीबुटी जनपदोध्वंस निर्माण होण्याच्या आधी गोळा केलेली हवी. भेषजयी पूर्वमुद्रुतयी म्हणून वनस्पती आपल्याकडे तयार असाव्या. जनपदोध्वंसाचा प्रभाव जसा आपल्यावर पडतो तसा वनस्पतींवर पडतो.
चिकनगुनियाच्या साथीमध्ये आमच्याकडे ताज्या तुळशीचं रोप अपवादाने मिळत होतं. त्यामुळे औषधांचं संकलन कधी करावं याचा सुद्धा त्यात उल्लेख आहे. एक विषय आपल्याला सांगायचा आहे, म्हणजे आपण जनपदोध्वंसाचा विचार करतो, याला देशोध्वंस असा सुद्धा शास्त्राचं नाव आहे. गेल्या वर्षी स्वाईन फ्लूची साथ पुण्यात आली. योगायोगाने तिथेच हा विषय सांगण्याचा प्रसंग आला. आम्ही एक मासिक मागवतो. आपल्यापैकी सुद्धा लोकांनी ते मागवावं अशी इच्छा असल्यामुळे त्यातलं एक कात्रण लावलेलं आहे. हे मासिक आहे गतिमान संतुलन नावाचं, आणि हे वैद्य चालवत नाही. एक पर्यावरण प्रेमी दिलीप कुलकर्णी हे मासिक चालवतात. कोकणातल्या कुडावळ्यामध्ये ते मासिक चालतं. 30 रुपये वार्षिक वर्गणी, आणि या 30 रुपयामध्ये त्याच्या पुढे काही शून्य लिहावे तितकी माहिती ते देतात. अनेक चांगल्या चांगल्या गोष्टींवर त्यांची मतं आपल्याला ऐकायला मिळतात. बऱ्याच वेळेस असं घडतं की प्रत्येक गोष्टीवर वैद्याचं मत असलं तरच आपण ग्राह्य म्हणतो. पण देही आरोग्य नांद ते पुस्तक आपण विद्यार्थ्यांनी जरूर वाचावं. याला प्रस्तावना एका वैद्येतराने दिलेली आहे. एका वैद्येतराने दिली, ल ना गोडबोले नावाच्या गृहस्थानी, आणि ती गद्यात्मक आहे. ईश्वराने चांगली बुद्धी दिली असती तर याचं पद्यात्मक वर्णन करून ते मुखोद्गत करावं असं वाटतं आपल्याला. इतकं छान वर्णन आयुर्वेदाचं त्यांनी केलेलं आहे. त्याचंच हे वर्णन आहे. त्यांनी असं म्हटलं की स्वाईन फ्लू एवढा ऍक्टिव्ह झाला, याचं मला आकर्षण असं वाटतं की माझं निसर्गाचं जे फीडबॅक मेकॅनिझम आहे सायबरनेटिक, त्याचं मला आकर्षण वाटतं. जेव्हा माणसाच्या वासना आपल्या मर्यादा सोडून जेव्हा ओलांडून व्हायला लागला, तेव्हा त्यांनी एड्स नावाचा विषाणू निर्माण केला. तो आधी होता का नंतर सापडला हा वेगळा मुद्दा. मग त्या सगळ्या गोष्टींनी एक आहे मात्र की हा लागू पडल्यानंतर मनुष्य मरतो याची भीती निर्माण झाली. मनुष्य अजून हुशार, त्याच्यावर वेगवेगळी औषधं शोधून काढली त्यांनी. जेवढं संशोधन करू तेवढं तो आपलं रूप बदलतो आणि पुन्हा त्याची तीव्रता तेवढीच आहे. निसर्गाने निर्माण केलेला आहे. तोच विषय आपण पुढे आत्रे यांच्या तोंडातून ऐकणार आहोत. दुसरा आहे आपला H1N1. याचं एक निश्चित आहे, हा गर्दीत ऍक्टिव्ह होतो. जेवढी माणसं गर्दी करतील, आजची गर्दी आवश्यक आहे. पुण्यात शुकशुकाट कधी होणं शक्य आहे का? एका फटकाऱ्यात पुण्याला त्यांनी रिकामं केलं होतं. पदपथावर एक सगळं, आता मी त्याविषयी काही फारसं सांगणं चांगलं नाही, कसं रस्त्यावरचं अतिक्रमण, ती गर्दी, ती हटवण्यासाठी आजवरच्या सगळ्या प्रशासकांनी केलेले प्रयत्न अपयशी प्रयत्न. पण एक H1N1 गर्दीत ऍक्टिव्ह होतो. त्याचं वैशिष्ट्य यांनी लिहिलं का, गर्दी ऍक्टिव्ह होतो. म्हणजे जेवढी गर्दी जास्त तेवढा संसर्ग जास्त. माणसं जेवढा प्रवास करतील तेवढा संसर्ग जास्त. निसर्गाच्या लक्षात आलं ही गर्दी काही कामाची नाही. गर्दीत ऍक्टिव्ह होणारा त्याने विषाणू शोधून काढला. असा जनपदोध्वंसाचा भाव. नेक्स्ट प्लीज. ग्लोबल वॉर्मिंग विषयी खूप बोलतात. आता मोठं जर का आपला परिसंवाद खूप साधा आहे त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग कोणी बोलणार नाही. पण जर का तज्ज्ञ म्हणून घ्यायचं असेल तर ग्लोबल वॉर्मिंग असावर काहीतरी एक असं जड व्याख्यान देऊन टाकायचं. ग्लोबल वॉर्मिंगची झळ कोणाला आहे? 2 टोकाला. पृथ्वीची 2 टोकं एकदम शांत. एक टोक आहे ते म्हणजे हिमालयाचा उंचीचं टोक, आणि दुसरं आहे मालदीव. समुद्राची उंची 1 मीटरनी जरी वाढली तर मालदीव जलमय होऊन जाईल असं मालदीववाल्यांचं म्हणणं आहे. मी पर्यावरणवादी नाही, पर्यावरण प्रेमी आहे. त्यामुळे लगेच तिथे जाऊन काही मी निदर्शनं करणार नाही, ग्लोबल वॉर्मिंग करू नकोस असं सूर्याला नाही सांगणार. काय घडतंय ते पहा. ते ऐच्छिक नाही, कुणी केलं म्हणून आपल्याला हे भोगावं लागेल असं आहे का? H1N1 आयुर्वेदी वैद्य आहेत, वैद्य अतुल निरगुडे, यांना आपण लागू नये. जनपदोध्वंसाची दया माया नाही. मालदीवनी काय केलं? त्यांच्या राष्ट्राध्यक्षाने ध्यानाकर्षणासाठी, आपण सगळे पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये प्रेझेंटेशन, सादरीकरण, प्रत्युपस्थापन हा विषय शिकतो. ध्यानाकर्षणासाठी वेगवेगळे मुद्दे. त्यात मालदीवनी समुद्राच्या तळाला बैठक घेतली. नेपाळवाल्यांना वाटलं की समुद्राच्या आम्हाला एक त्रास आहे ग्लोबल वॉर्मिंगचा, म्हणून यांनी माउंट एव्हरेस्टच्या पायथ्याला बैठक घेतली आणि जगाचं ग्लोबल वॉर्मिंगसाठी ध्यानाकर्षण केलं. नेक्स्ट. काळ किती कठीण आलाय पहा. किती कठीण काळ यावा.
भारतातल्या गरिबीविषयी कोणी भाषण दिलं की मला खूप वाईट वाटतं. किती कठीण आहे. म्हणजे इंजेक्शन स्वस्त आणि बस्ती महाग, कसं असायला हवं आहे का नाही? कसं असायला हवं? खादी स्वस्त आणि टेरिकॉट महाग असं असायला हवं. पण तसं नाही. म्हणजे सरोजिनी नायडूंनी गांधीजींविषयी एक वाक्य लिहिलेलं आहे, त्यांच्या सहवासात लिहिलेलं बरं का. इट रिक्वायर्स मोर मनी टू कीप महात्मा पुअर. असं नसायला हवं ना. पण काळ इतका कठीण आहे. आयुर्वेदी वैज्ञानिक सुद्धा या बरं हा काळ आहे आपल्या डोळ्यासमोरचा. आजही नॅनो काळ 1 लाख आणि मग त्यात 20 चे पुढचे भाव. बैलगाडी 1.25 लाखाच्या खाली येत नाही. आमच्याकडे मध्यंतरी उशिरा पाऊस पडला तेव्हा चोऱ्यांचं प्रमाण वाढलं. काही लोकांना म्हटलं चोऱ्यांचं प्रमाण ते नेहमीच ना, बिनभांडवली धंदा आहे, त्याला काय कधी करता येईल. बैलजोडी चोरीला गेल्यानंतर त्याला शोध लागल्यावर काही ठराविक रक्कम देऊन परत आणली लोकांनी. 1-1 लाखाची जोडी. घरी आणलं तर पोसायचं कसं, बाहेर नेल्यानंतर काय करायचं. आणि इकडे शासन म्हणतं तुम्ही शेती करा आणि काय जैविक खतं वापरून पीक काढा. हे अतिशय कठीण का. नेक्स्ट हे चित्र लक्षात ठेवा. वरचं काय प्रतिपुरुष नियत काही हेतू आहेत आणि बहुजन साधारण हेतू आहेत. सगळ्या लोकांना लागू पडणारे हेतू आहेत व्याधीमध्ये. त्यात वायू, उदकम, देश आणि काल हे 4 कारण आहेत की जे जनपदांचा उद्भवच करतात. नेक्स्ट प्लीज. वायूचं तत्र वातम एवं विधम अनारोग्यकरम विद्यात यथा ऋतू विषम. ऋतूच्या विपरीत वायू अनेक वेळेस पाहायला मिळतो. याचे इन्फेक्शन्स होतात. ऋतूला विषारी परिणाम ऋतूच्या वायूचे आपल्याला पाहायला मिळतात. नेक्स्ट आपल्या वेळेचा विचार करून काही विषय आपल्या समोर विशेषत्वाने सांगणार आहे. उदकम तू खोलो अप्रीतिकरण. जलाचं काय श्रेष्ठत्व आहे. जलम आश्वासन करानाम श्रेष्ठ. एवढा वैद्यवर्ग भेटल्यानंतर भीती वाटेल ना थोडी, त्याचं आश्वासन देण्यात. जलम आश्वासन करानाम श्रेष्ठ. जनपदोध्वस्त जेव्हा भाव निर्माण होतात तेव्हा हे जल कसे अप्रीतिकरण. अपगत गुणम विद्या. जलाचे जे श्रेष्ठ गुण सांगितले गांगे वगैरे आपली सगळी जलांची, हे त्याच्यामध्ये त्यातून गायब होतात असं सांगितले. मग कोणते गुण. जीवन पिपासा हरतवादी युक्त जलगुण रहितम. अशा पद्धतीचे जलाचे गुण होतात. नेक्स्ट केंद्रीय भूजल सर्वेक्षण विभागाने, शासनाच्या भूजल विभागाने भूजलामध्ये ज्या गोष्टी आढळतात अशा 27-28 गोष्टींचे घटक शोधून काढलेले आणि याचा मानवी देहावर काय काय दुष्परिणाम होतो तो सांगितलेला. एक कॅलेंडर आहे केंद्रीय भूजल सर्वेक्षण विभागाने प्रकाशित केलेलं माझ्या संग्रही. मनुष्याचा देह काढलेला आहे आणि तिथे बाण मारून डोळ्यावर याचा परिणाम, याच्यावर याचा परिणाम असं सांगितलेलं कॅलेंडर त्यांचं आहे. नेक्स्ट प्लीज. नेक्स्ट 26 घटक आहे. मुळात जाऊन याचं चिंतन होणं आवश्यक आहे. इतक्या घटकाचे एवढे दुष्परिणाम होतात. नेक्स्ट. मग काय करू शकतो आम्ही. पाणी तर असं आहे, पाणी सोडता येत नाही. नाही तो यात विना वृत्ती स्वस्थस्य व्याधितस्य वा. तो याशिवाय वृत्ती नाही. मग काय करता येईल आपल्याला. तर असं आहे की आम्ही छोटं हिटर, मिनी इमर्शन हिटर म्हणून, हे कशासाठी वापरतात मग याचं एक मार्केट नाव आहे कॉफी हिटर. प्रवासात सुद्धा आपण हे वापरू शकतो. किमान उष्णोदक जर का असेल तरी दोष जाऊ शकतात. सिद्ध जलाचा वापर करू शकतो. 2-3 साथीचे विकार या 13 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये आमच्याकडे आले तेव्हा वेगवेगळी सिद्ध जल, षडंग विडंगापासून, षडंगाउदकापासून विडंग सिद्ध, बाकीची सगळी द्रव्य, अशी सिद्ध जलांचा साथीच्या विकारामध्ये मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो. चिकनगुनियात कसं व्हायचं. इतकं छान आहे निसर्गाची रचना. आजवर काय जाहिरात होती. डबकी टाळा, डास होतात, मलेरिया होतो. हे काय चांगल्या पाण्यात ऍक्टिव्ह होणारा जंतू. किती विचित्र आहे चिकनगुनियाचं. चांगल्या पाण्यात. मग शासनाने फतवा काढला ड्राय डे पाळा. आयुर्वेद हे ट्रेडिशनल आणि काही तांत्रिक लोकांचं शास्त्र असा आरोप होता.
पण शासनाने जी वैद्यक नीती घेतलेली आहे ते वैद्यकीय तज्ञ तर खूप चांगले, अतिशय उच्च विद्या विभूषित लोक असतात. त्यांचे SMS यायचे, ड्राय डे पाळा. आमच्याकडे पाणी 8 दिवसांनी यायचं. पाणी 8 दिवसाची इतकी चिंता आहे. विरेचन जर का देणार असेल तर रुग्ण म्हणायचं 1 दिवस थांबा, उद्या पाणी आल्यानंतर मग त्याचं धातू बल, त्याचं अग्नी, व्यस्तने, जिरणे, अक्षुद्धवते हे सगळं 2 दिवस पुढे ढकलायचं. शक्य नाही. वस्तुस्थिती अशी आहे. सिद्धजल आणि उष्णोदक, पर्युषित, अनभिषंदी, लघुच तोयम क्वथित शीतलम. हे कसं आहे? क्वथित शीतल जे आहे ते अनभिषंती आहे. याच्या विरुद्ध काय? अक्वथित आहे. ते कसं असेल? याच्याहून समजून घ्यायचं. अनभिषंदी लघुच तोयम क्वथित शीतलम, याच्या विरुद्ध साधपणा. नेक्स्ट प्लीज. योगरत्नाकरांनी 5 योग दिलेले आहेत. याचं नाव आहे दुर्जल जनितस्य ज्वरस्य चिकित्सा. आपण दुर्जल जेतावरच पाहिलंय. हा मी सुरुवातीच्या काळात वापरलेला, आता उपलब्ध नाही, पण ठाण्याच्या आमच्या एका कार्यकर्त्यांनी सांगितले की हा रस उपलब्ध आहे, काही वैद्य बनवतात पुण्यातले सुद्धा. दुर्जल जेता रस, किती सुंदर नाव आहे. त्याच्यामध्येच सगळं उत्तर आहे. संजीवनी वटी, त्यामध्येच उत्तर आहे. विषमज्वरांतक लोह कूट पक्व, त्यामध्येच उत्तर आहे. दुर्जल जेतारस, पण साधे योग आहे. हरित की निंबपत्रम नागरम सैंधवो अनला एशाम चूर्णम सदा खाते खादेत दुर्जल ज्वर शांते. इथे ज्वर हा व्याधीचा पर्याय सुद्धा घेऊ शकतो. म्हणजे जलावर दुर्जल जनित ज्वराची सुद्धा चिकित्सा आहे, एवढं तरी लक्षात येईल. करता येईल की नाही पुन्हा पाहू. दुर्जल जेता रस आहे. अयम रसो ज्वरे योज्या सामे दुर्जले पी. दुर्जल जनित जरी ज्वर असेल सामावस्थेत सुद्धा हा ज्वर आपण वापरू शकतो. पटोलाधिक वात आहे त्याच्यात सांगितलेला. 5वं औषध लक्षात ठेवायचं. याची योजना आम्ही करतो अनेक वेळेस. भोजनाग्रे, हे सूत्र आपण एका ठिकाणी पाहिलेलं. भोजनाग्रे सदा पथ्यम लवणार्द्रक भक्षणम, नेहमीच सूत्र. इथे भोजनाग्रे नरेर भुक्तम शुंठी राज्या भयोत्थितम कल्कम तु सहते नित्यम नाना देशोद्भवम जलम. ही योजना सुद्धा आम्ही अनेक वेळी चिकित्सा. साधा कल्क म्हणजे कल्क करून ठेवायचा, तो घ्यायचा आणि मग जे जल येईल ते अमृत म्हणून आपण घेऊ शकतो. प्रवासामध्ये सुदैवाने बिस्लेरीचं पाणी येतं, अजून त्याचे दुष्परिणाम आपल्याला पाहायला मिळत नाही, तोपर्यंत तरी काही चिंता नाही. परंतु आपण लक्षात ठेवायचं आपलं प्रोव्हिजन काय. नेक्स्ट एक सूत्र आहे, जनपदोध्वंस आलेला आहे. आणि आम्ही काय करतोय, अतिशय वाईट वेळ अशी आहे की आमचे विनयराव फार मस्त सांगतात की पावसाची वाट चातकापेक्षा वैद्य लवकर बघतो. वसंत ऋतूचं तसंच आहे. ऋतूचं वर्णन साहित्यिकांनी खूप केलेलं आहे. अमुक अमुक ऋतून जीवनात ही घडी अशीच राहू दे, असं वैद्य सुद्धा म्हणतो. कारण वैद्यानाम शारदी माता पिताची कुसुमा करा. वैद्याची व्यवस्था करणारा तो ऋतू आहे. हे लोकांनी काढलेली सुभाषित आहे आपल्या वृत्तीसाठी. चिकनगुन्ह्याची साथ काय, माझी गाडी नील झाली पाहिजे, बँकेचं फाईल गेली पाहिजे, ही आमची वृत्ती असता कामा नये. अभिमानानं सांगावं असं वाटतं की नगरच्या आयुर्वेद व्यासपीठांनी या साथीमध्ये वैद्यांची शृंखला निर्माण केली आणि औषधांचं विभाजन केलं. अनेक केंद्रांमध्ये योजना केलेली आहे. माझ्या माहितीनुसार 88 ला आयुर्वेद महाविद्यालयात ऍडमिशन घेतलेलं आहे. कोणत्याही वैद्यक संघटनेनं कोणत्याही साथीमध्ये सामूहिकरित्या केलेला हा एकमेव प्रकल्प आहे. कुणी करायला पाहिजे सगळं हे. पाणी शुद्ध लोकांनी केलं पाहिजे, नगरपालिकेच्या आरोग्य विभागाने केलं पाहिजे, स्वयंसेवी संघटनांनी केले. वैद्यांनी काय, यांनी मात्र AC मध्ये बसून याचं काम सुरू ठेवलं पाहिजे. नोटा छापायचं काम याचं चालू राहिलं पाहिजे. सुश्रुताचार्य काय सांगतात पहा, अनध्याय तिथी सांगितल्या, ही आमच्या खूप आवडीच्या तिथी. 359 अनध्याय तिथी असाव्यात असं आम्हाला वाटतं, मला स्वतःला वाटतं. त्यांनी काही सांगितल्यात, अमावस्या अमुक तमुक. ते सांगत असताना शेवटी एक सांगून ठेवली त्यांनी, स्वतंत्र राष्ट्र क्षितिप व्यथासु अनाध्येया. अनाध्येया
मग भानुमती टीका उपलब्ध आहे सध्या. तंत्रम बलम राष्ट्रम मंडलम क्षितिपो राजा येषाम स्वकीयानाम व्यथासु ना ध्येयम. अध्ययन करू नये तसं आपला चरितार्थातूनही वेळ काढून आपण याच्यासाठी वेळ द्यायला हवा. जनपदोध्वंसामध्ये वैद्याचं आचरण कसं असावं, वैद्याचं आचरण कसं असावं हे सुश्रुतांनी सांगितलेलं आहे. आमची अपेक्षा म्हणून नव्हे, आपण शास्त्राचं सगळं ऐकतो, हे सुद्धा ऐकलं पाहिजे. कोणासाठी? राष्ट्रासाठी. आता ते जॉन केनेडींचं आलंय डोंट आस्क म्हणून, त्यांचं भाषण खूप गाजलं. मग त्याच्यावर कोणीतरी आक्षेप नोंदवलाय. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीतला या मास्तरचं म्हणणं होतं, त्याचा त्यांच्यावर प्रभाव आहे. पण कोणीतरी म्हटलंय एवढं खरं की ते म्हणाले की राष्ट्र काय करतं तुमच्यासाठी हे सांगू नका, तुम्ही राष्ट्रासाठी काय देणार ते सांगा. लोकप्रिय वाक्य पहिल्या राष्ट्राध्यक्षाचं होतं, ते आजवर तसंच समजलं गेलं, त्याच्यावर आता काही आक्षेप आहे. आम्ही काय केलं? वैद्यांनी दवाखान्यात मार खाल्ला. का खाल्ला? समाज इथपर्यंत आला. का आलं एवढं समाजाचं पतन? आम्ही काही केलंय की नाही समाजासाठी? कधी दिसलोत की नाही आम्ही लोकांना उपयोगी पडतोय म्हणून? आम्ही सुद्धा लोकांच्या उपयोगी आहोत का? पोस्ट खात्यासारखं आम्ही बाद झालो. पोस्टाच्या कर्मचाऱ्यांचा संप झाला, 1.5 महिने चालला, आठवतो का? पहा, स्वतःहून मागे घेतला. ते समाज जीवनाचं काही नुकसान नाही झालं. तसं एखाद्या वैद्याने मार खाल्ला तर समाज जीवनाचं काय नुकसान आहे? अशा आपत्तीच्या वेळेस एकजूटपणे जर का आम्ही समाजाचे घटक आहोत असं दाखवलं तर समाज सुद्धा त्या नजरेने तुमच्याकडे बघेल. नेक्स्ट, देशोध्वंस हा शब्दप्रयोग चरकांचा आहे. उत्सृष्ट, नष्ट, धर्म, सत्य, लज्जा, आचार, शील, गुण, जनपदम, इथपर्यंत मी थांबतो. किती किती भाव नष्ट झालेले? नष्ट, धर्म, सत्य, लज्जा, आचार, शील, गुण. किती किती नष्ट व्हावं, किती नष्ट व्हावं. सगळ्या गोष्टी नष्ट झाल्या. लज्जा सुद्धा नष्ट झालेली आहे सगळ्यांच्या आचरणात. आज देशोध्वंसाची आपली स्थिती आहे. यक्ष प्रश्न नावाचं एक प्रकरण ग्रंथ स्वामी वरदानंद भारतींनी काढलेले. यक्षाचे काय अनेक प्रश्न आहेत, यक्षाने युधिष्ठिराला विचारलेले. त्यातल्या 50 प्रश्नांवर पुण्यातच अप्पांची प्रवचनं झाली. यांचं नाव आधी सांगतो. स्वामी वरदानंद भारती आहे ज्यांचं संन्यास आश्रमानंतरचं नाव आहे. त्याच्या आधीचं नाव आहे अनंत महाराज आठवले. ते आधी टिळक आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य होते आणि आपल्यापैकी बहुतेक सगळ्यांनी व्याधी विनिश्चय ग्रंथ पाहिलाय का? हातवर करा. विद्यार्थी, वैद्यांसाठी नाही सूचना, विद्यार्थ्यांनी हातवर करायचे. चांगली गोष्ट आहे. बाकीच्यांनी सुद्धा हा ग्रंथ आपल्या उशाशी ठेवणं सुरू करावं. म्हणजे वाचन होईल न होईल, किमान त्याच्या प्रभावाने सुद्धा काम करेल. याचं पुनर्प्रकाशन आत्रेय प्रकाशनाने केलेलं आहे. याचे हे ग्रंथ करते. आपला अष्टांग संग्रह, इंदू टीका संपूर्ण यांच्यामुळे आज आपण वाचू शकतो. परमार्थक सगळ्या क्षेत्रातलं अतिशय मोठं नाव. यक्ष प्रश्नावर एक प्रकरण ग्रंथात एका प्रश्नावर यक्षाने विचारलं, मृतम राष्ट्रम कथम भवे. मृत राष्ट्र कोणाला म्हणावं? युधिष्ठिर उत्तर देतो, मृतम राष्ट्रम अराजकम. देशोध्वंस म्हणजे काय? नुसताच काहीतरी झालाय, साथीचे विकार आलेत, काहीतरी आम्ही लसीकरण केलंय, काहीतरी कुठेतरी आम्ही डीडीटी फवारले ते कमी झालं, एवढ्या पुरतं नाहीये. तेवढ्यासाठी सांगतोय. हा, ते वरचं एक सांगायचं राहिलं. उत्सृष्ट, नष्ट, धर्म, सत्य, लज्जा, आचारशील, गुण, जनपदम. त्याच्या पुढे एक शाश्वत क्षुभिता. आपण ऐकतो का नाही बऱ्याच वेळेस की शनीच्या 7:30 अमुक एक घडतं, अष्टमामधून अमुक एका ग्रहाचा प्रवास चालू असताना त्याला मरणप्राय वेदना घडतात, पंचमामध्ये सूर्य असले की ॲबॉर्शन्स घडतात. हे सगळं ऐकतो की? अमुक एका ग्रहाचा पृथ्वीवर राहणाऱ्या मानवावर होणारा परिणाम. आत्रेय म्हणतात या सगळ्या वागण्यामुळं सृष्टी क्षुभित होते. शाश्वत क्षुभित. आज प्रबोधनी एकादशी आहे. ईश्वर उठतात असं आपलं म्हणणं आहे. आपण कधी उठू तो सुदीन असेल. अनेक वैद्यांच्या डोळ्यासमोर तर हे पाहायला मिळालं नाही. आम्हाला मिळेल की नाही सांगता येत, पण एक दिवस यावा की वैद्य प्रबोधित झालेला आहे. शाश्वत क्षोभित. आपल्या वागण्यामुळे सृष्टी क्षुभित झालेली आहे. माणसाच्या वागण्यामुळं गर्दीत ऍक्टिव्ह होणारा विषाणू शोधून काढला निसर्गाने. शाश्वत क्षुभिता. जनपदोध्वंसाचं एक कारण
माणसाचं आचरण हे कारण आहे. हे आयुर्वेदाचं वेगळेपण आहे. कुठेही असं पाहायला मिळणार नाही तुम्हाला. अन्य समकालीन शास्त्रांमध्ये असं वर्णन कुठे पाहायला मिळणार नाही. हे एकमेव वर्णन आहे. एकदा गौड सरांचं व्याख्यान चाललं होतं. ते डीन होते जयपूरला एके ठिकाणी. जामनगरला त्यांचं व्याख्यान होतं. त्यांनी सांगितलं चरकांची वाङ्मयीन सौंदर्य काय. तर त्यांनी असं सांगितलं माझ्याकडे असे 400-450 शब्द आहेत की जे समकालीन संस्कृत ललित आणि बाकीचं अशा साहित्यांमध्ये सापडत नाही. असे अनेक शब्द चरकात आहेत. हे सुद्धा आपल्या आचार्यांचं वैशिष्ट्य आहे की हा विचार आपला विचार आहे की माणसाचा वागण्याचा सृष्टीवर परिणाम होतो. विचार लक्षात ठेवा. मग देशोध्वंस मृतम राष्ट्रम अराजकम. ज्या राष्ट्रामध्ये अराजक माजलेलं आहे ते राष्ट्र मृत राष्ट्र म्हणावं असं युधिष्ठिर सांगतो. आपण काही स्पष्टीकरण दिलेलं आहे. अराजक म्हणजे ज्या राज्यात कोणत्याही दृष्टीने सुरक्षितपणा उरलेला नाही. जामनगरच्या एका कॉन्फरन्समध्ये गेलो. उद्घाटनाला मेयर होते, समारोपाला तिथले खासदार होते. त्याही घटनेला आता 5-6 वर्ष झाली. समारोपात ते असं म्हणाले आमचं शहर फार सुरक्षित आहे. इथे बसलेली कोणतीही महिला पूर्ण दागिने अंगावर घालून रात्री 1:30-2ला शहराचा फेरफटका मारू शकते. त्याच्यावर टाळ्या पडल्या. कदाचित अतिशयोक्ती असेल पण रात्री 10 वाजता फिरू शकेल हे तरी सत्य असेल. आज महाराष्ट्रातलं एक शहर दाखवा. भारत तर खूप मोठा झाला, जग वगैरे अजून मोठं. आपण छोट्या वृत्तीचे माणसं आहेत म्हणून महाराष्ट्रापूर्वी एक शहर दाखवा सुरक्षित म्हणजे महिला सगळे आपण सुरक्षित राहू. मुंबईचं मी म्हणत नाही. मुंबईचं ठीक आहे धकाधकीचं. पुणे पेन्शनरांचं शहर झालं. कोणत्याही दृष्टीने सुरक्षित न राहणे असे राज्य इथं देश अपेक्षित आहे. मग त्याच्यात त्यांनी पुष्कळ वर्णन केलेले की किती 10-20 वर्षात उजाडलेला नाही कसा देश. एकही बॉम्बस्फोट नाही, एकही अनाचार नाही, विवाहितेची आत्महत्या नाही, हुंड्यासाठी कोणाला जाळलेलं नाही, 12वी-11वीच्या मुलांनी आत्महत्या केली नाही. असे अनेक विषय नसेल असा एक. आणि याची कोणालाही खंत नाही. हे सवयीचं झालंय. आज काहीच नाही. पेपर एकदम सपक आहे. कोणी मेले नाही, कुठं रेल्वे उठून गेले नाही, कुणाचं आंदोलन चालले काय काहीच नाही आज पेपरमध्ये. आज काय विशेष नाही म्हणजे त्याची सवय झाली आम्हाला. राजकारणी स्वार्थी, अधिकारी भ्रष्ट, कर्तव्याची जाणीव नसलेले सेवक, भ्रांत तत्वज्ञानाला बळी पडलेले बुद्धिवादी, अश्लीलतेला, दुष्टतेला, क्रूरतेला प्रोत्साहन मिळेल असे साहित्य, असे चित्रपट हे अराजकाचे स्वरूप आहे. आणि याचे दायित्व सर्वस्वी शासनावर आहे. आपल्या सगळ्यांवर. शासन आपल्यातूनच येतं. नेक्स्ट प्लीज. मी विषय सांगितला देशोध्वंस. हा विषय आपल्या समोर येणं आवश्यक आहे. आपण ज्या राष्ट्रात राहतो त्याची सुरक्षा फार महत्वाची. काल इथे एक चित्र आहे. देशोपी यदि देशांतर्गमनेन त्यज्यते. देशाची चिकित्सा काय? देशांतर्गमन करावं. आम्ही कुठं जाऊ आता? भारतीयांना आता अमेरिकेतल्या लोकांना इकडे यायची पाळी आली. भारतातले तिथे जाऊन स्थायिक राहिले. आम्हाला कुठे जागा नाही. एक उरलं सुरलं नेपाळ तिथे जाता येतं. तिथेही अराजक. जाणार कुठे? एका मला उंदराची गोष्ट आठवते भारतीयांचं चित्र बघितल्यानंतर. एक उंदीर होता. उन्हामध्ये माळ रानावर असं खूप पळाला सगळीकडे. त्याला सावलीच मिळत नव्हती. सगळे जंगल वगैरे तोडलेले होते. तरी कृषी अधिकारी पुन्हा प्रवाळ घेतलं म्हणून वैद्याला पकडत होते. पण झाडं तोडलेल्यांना पकडत नव्हते. असा तो काळ होता उंदराच्या बाबतीत घडलेला. वृक्ष सगळे गेले आणि प्रवाळ वापरल्याबद्दल वैद्याला पकडत होते. वन्यजीव संरक्षण कायदा असा ब्रिटिशांनी काढलेला. त्या कायद्याने वृक्ष नाहीत, कुठे सावली नाही. तो उंदिराला एका ठिकाणी सावली मिळवून तो थांबला. ती सावली एका नागाच्या पाण्याची होती. देशांतर्गमन कुठे करणार? चिकित्सा सांगितली. देशांतर्गमन कुठे करणार? याचाही विचार करायचा आपल्याला. कुठेही नाही. याच देशाला आपल्याला बदलावं लागेल. पुन्हा इथेच परिवर्तन आपल्याला करावं लागेल तर हे घडणार आहे. अशी आपली कल्पना असेल की आपण इथून जाऊन कुठेतरी गेल्यावर सुखी राहू, अशी जागा नाही. अशी कल्पना करा कुठे जाऊ शकाल ते. कुठेही नाही. एक तरी इथे परिवर्तन करावं लागेल, नाही तर हे सगळं भोगावं लागेल. देशोपयता देशांतर्गमनेन त्यज्यते. तरी पण शास्त्राला असं वाटतं की देशांतर्गमन केल्यानंतर तुम्हाला बरं वाटेल. काल कसा आहे? कालस्तु सर्वथा त्यक्तुम अशक्यम इति सर्ववेव गरीया. सगळ्यात महत्वाचं कारण काल.
दिनचर्या अध्यात काय म्हणतात, कालोही भगवान स्वयंभू. आपले सगळे खादिन्यात्मक कालो दिशस्य द्रव्य संग्रह, हे सगळे सृष्टीचे कारण द्रव्य. पण कालत्रय तिथं तो ईश्वर आहे. आपण सगळे कालवश आहोत. काल आपल्याला वश करतो म्हणून काल आपल्या वशात आहे असं नाही. त्याच्या खाली एक नंदीचं चित्र आम्ही लिहिलेलं आहे. मागच्या दिव्यामुळे ते दिसत नाही. असं चित्र कल्पना करा. कोणत्याही जुन्या महादेवाच्या मंदिरात तुम्ही गेल्यानंतर महादेवाचा नंदी एक पाय लांब केलेला आहे आणि बाकी तिन्ही पाय दुमडलेलं असं चित्र आपल्याला पाहायला मिळेल. महादेवाचं दर्शन कसं घ्यावं माहिती ना. महादेवाचं दर्शन कसं घ्यावं हे जर का कळालं तर वाजीकरण चिकित्सा कशी करायची हे लक्षात येईल पटकन. नंदीचं दर्शन कसं घ्यायचं ते केव्हा तरी एकदा जाणून घ्या म्हणजे आपल्या लक्षात येईल. तर हा नंदी एक पाय लांब केलेला आहे आणि 3 पाय दुमडलेला आहे. याचं कारण आहे कलियुगामध्ये धर्म एकचतुर्थांश शिल्लक आहे असं कोणत्या धर्माचार्याने सांगितलं तर त्याचा आयुर्वेदाशी काही संबंध नाही. हे काहीतरी दुसरं सांगतात म्हणतील. अत्रे काय म्हणतात बघा, युगे युगे धर्मपादा क्रमेण अनेन ही येते. प्रत्येक युगामध्ये एक एक धर्मपाद कमी झालेला आहे. माणसांचं हे जे वागणं बाहेर आपण पाहतोय ना, याला कालप्रभाव आहे. तो आपण लक्षात घ्यायला हवा म्हणजे मग आपल्याला कशा पद्धतीचं आचरण करायचं हे लक्षात येईल. नेक्स्ट कसा काळ आहे पहा. भागवतामध्ये वर्णन आलेले, सत्यम नास्ती तपशौचम दया दानम न विद्यते उदरम बरिणो जीवा वरा का कूट भाषण. सत्य नाही. कुठून कुठपर्यंत नाही. मी एक गोष्ट सांगतो, आपण घरी गेल्यावर चिंतन करा. खूप मी आक्रमकपणे बोलतोय असं वाटेल पण शांत डोक्याने आपण विचार करा. माननीय प्रधानमंत्री हे राज्यसभेहून निवडून आलेले आहेत, मान्य आहे. आसामवरून निवडून आलेले आहेत राज्यसभेवरून. त्यावेळेस जे अफिडेव्हिट त्यांनी केलेलं आहे ते मी आसामचा रहिवासी आहे म्हणून. सत्यम नास्ती तपशौचम यथा राजा तथा प्रजा. प्रजा तशीच, राजा कालस्य कारण. तपशौचम तप नावाचा विषय नाही. आता त्यांनी किती सुंदर प्रेझेंटेशन केलं एवढ्या कमी वयामध्ये. हे तपाशिवाय जमणार नाही. दया दानम न विद्यते. 6वा वेतन आयोग लागू झाला. अर्थकारण एवढ्या मोठ्या प्रमाणावर घसरलं, काही करावं लागलं. समाजातली दानशूरता वाढली का नाही, इन्व्हेस्टमेंट वाढलं. पुन्हा महिन्याच्या शेवटीला घरातली रद्दी वी असा शब्दप्रयोग पुन्हा सुरू. कारण सगळा पैसा पुन्हा गुंतवला पाहिजे. दानाने म्हणजे दान म्हणजे तुम्ही सगळे प्रबुद्ध आहात, दानाची संकल्पना आपल्या लक्षात आहे. तन मन धनाने वगैरे सगळ्या गोष्टी. मनाने धनाने हे सगळं देण्याची वृत्ती आमची कमी झालेली आहे. फक्त घेण्याची वृत्ती वाढलेली असं वर्णन. आता हे वर्णन करून काही 1000 वर्ष लुटून गेलेले आहेत. किती बिघडलंय ते पहा आणि कसं वर्णन आहे ते पहा. यसंतो विषीदंती. जे सरळ मार्गी सज्जन आहेत, प्रोफेशनल टॅक्स वगैरे रेग्युलर भरणारे, लाईट बिल वेळेवर भरणारे, त्यांना काय होईल, यसंतो विषीदंती. त्यांना वाईट वाटेल असं आचरण, त्यांना वाईट वागणूक मिळेल. प्ररुष्यंती ही असाधवा. जे वाईट मार्गे आहेत ते खूप आनंदी राहतील. लाईटचं बिल बुडवल्यावर काय होतं, शासन म्हणतं तुझ्या थकबाकीतली निम्मी आम्ही माफ करू, निम्मी तू भर. ऐक, कर्ज माफी, तू कर्ज काढ, भरपूर मजा कर, मी तुझं ते माफ करतो. आणि रेग्युलर कर्ज परतफेड केली त्यांना पुढचा हप्ता का नाही आला ते आम्ही विचारू. आहे की नाही पहा. यसंतो विषीदंती प्ररुष्यंती असाधवा. असाधू लोक जे आहेत त्यांना आनंदी वातावरण राहील. आपले जे मनस्ताप अनेक रुग्ण येतात ना, ते सगळ्या परिस्थितीमुळे चिडून आलेले असतात. त्यांना हे सगळं समजावून सांगायचं याच्यामध्ये परिवर्तन होणार आहे. राजा कालस्य कारणम. शरपंजावर भीष्माचार्य पडलेले आहेत. युधिष्ठिराने काही प्रश्न विचारले. भीष्माचार्यांचं ज्ञान काय होतं, ही जी गुरुद्वादशी ती भीष्मद्वादशी आहे. ते सगळं महाभारताचं शांती पर्व वाचले की कळत. चक्रपाणींनी हे शांती पर्वात सांगितलेलं विष्णू सहस्रनाम हे चरकांना अपेक्षित आहे असं सांगितलं. त्यांनी प्रश्न विचारला. यांनी सांगितलं की हे युधिष्ठिरा, तुझ्या मनामध्ये असा जेव्हा प्रश्न निर्माण होईल की एखाद्या गोष्टीला राजा कारणीभूत आहे का काल कारणीभूत आहे, अशा वेळेस तू मनामध्ये ठेव राजा कालस्य कारणम. हा सिद्धांत आहे. राजा राज्यकर्ते लोक ह्या सगळ्या काळाला कारणीभूत आहेत. हा सिद्धांत आहे. तेव्हा काल प्रदूषित का झाला, राजा कालस्य कारणम. नेक्स्ट प्लीज.
नेक्स्ट, धर्माची एक संकल्पना. या व्याख्यानाचं निरोप आल्या प्रबोधनी एकादशी म्हणून माझ्या मनामध्ये एक विषय आले, आता तो धर्म जिज्ञासा. सभागृहात पाऊल ठेवल्या लक्षात आलं हे वाक्य इथे, आता तो धर्म जिज्ञासा. आज थोडी धर्म जिज्ञासा व्हायला काही हरकत नाही. मग अधर्माचं चिंतन करू. आमच्या दवाखान्याचं नाव आम्ही भद्रायू असं ठेवलं. असंच का ठेवलं? काहीतरी ठेवायचं म्हणून ठेवलं, एवढंच कारण आहे. अशोकवनिका न्याय आहे की नाही आपल्याकडे? सीतेला रावणाने अशोकवनातच का ठेवलं? त्यावेळेस पत्रकार नसतील बहुतेक. इथेच का ठेवलं? कुठेतरी ठेवायचं तिथे ठेवलं. तसं भद्रायू ठेवलं. मग हे का नाही ठेवलं? नाही ठेवलं बाबा, भद्रायू ठेवलं. सामान्य माणसांना रुग्णपत्रिका देत असताना हे भद्रायू काय? भद्र माहिती का? नाही, अभद्र माहिती का? अभद्राच्या विरुद्ध भद्र, तसं आयुष्य. हा, आलं लक्षात. किती वाईट परिस्थिती पहा. चांगली परिस्थिती नाही, खूप वाईट परिस्थिती. एनिमा म्हणल्याशिवाय बस्ती सांगता येत नाही की अर्धी चिकित्सा पूर्ण चिकित्सा नंतर. म्हणजे त्याला परिस्थितीच अशी आहे की स्वीकारावी लागेल आपल्याला. मग धर्माचं काय वर्णन आलेलं आहे? खालचं सूत्र आधी पहा, किती सुंदर सूत्र आहे. सुखार्था सर्व भूताना मता सर्व प्रवर्तया. कशाला आलो आपण वैद्यकीय क्षेत्रात? सुख मिळावं, अर्थार्जन बरं चालतं जरा इतर पेक्षा. प्रतिष्ठित व्यवसाय आहे. मता सर्व प्रवर्तया. त्याच्या खाली एक त्यांनी वाक्य कदाचित लिहिलं नसतं वाग्भटाने तर फार बरं झालं असतं, पण त्यांनी ते सांगलं, सुखमच न विना धर्मात. त्यामुळं धर्म जिज्ञासा करणं भाग आहे आपल्याला. हे कशाला धार्मिक त्यांनी सांगितलं म्हणून सांगायचं. त्यांनी खालची वाट छापली नसती तर मी काही आपल्या समोर सांगितलं नसतं आणि आपणही काही माझं व्याख्यान ठेवलं नसतं. सुखमच न विना धर्मा, धर्माशिवाय सुख नाही. मग काय मार्ग आहे? तस्मात धर्म परो भवे. किमान धर्माचर्य असावं, असंच व्यासांनी सुद्धा म्हटलेलं आहे. सगळी रचना केली, व्यासोच्छिष्टम जगत सर्व म्हणतात. सगळं रचना केलेली व्यासांनी. महाभारतासारखा ग्रंथ लिहिला. आपण चरकाचं जसं म्हणतो ना, यदि हास्ति तदन्यत्र यज्ञ हास्ति न तत्क्वचित, असं 3 ग्रंथांविषयी म्हटलं जातं. एक चरक संहितेविषयी, दुसरा अजून कोणता ग्रंथ? महाभारत, आणि तिसरा वसिष्ठ म्हणजे योग वासिष्ठ. या 3 ग्रंथांविषयी असं म्हटलेलं. महाभारत असा ग्रंथ केला तरी पण ते म्हणाले की ऊर्ध्वबाहू विरंबेश नचकच्छि शृणोति माम. मी दोन्ही हात उंचावून सांगतोय, कुणीही माझं ऐकत नाही. काय सांगतात ते? धर्मादर्थश्च कामश्च सुखमच न विना धर्मा. धर्माचरणानेच अर्थकाम तुम्हाला मिळेल. सद्धर्मम किम न सेवते. असा धर्म तुम्ही का सेवन करत नाहीत? असा प्रश्न व्यासांना पडलेला आहे. तेच वाग्भट सांगतात. वाग्भट सुगत की बौद्ध याच्यावर खूप मोठे लेख येतात. वाग्भट कुणाचे अनुयायी आहे हे लक्षात येण्यासाठी सांगितलं. सुखमच न विना धर्मा तस्मात धर्म परो भवे. या सगळ्या सनातन परंपरेचा हा कळसाध्याय वाग्भट म्हणजे. त्यावर प्रश्न निर्माण होऊ देऊ नका हे कुणाचे अनुयायी ते. वरचं सूत्र. त्यामुळे धर्माचरणी असलं पाहिजे. तर चरकांनी हे सांगितलंय की नाही? आपल्याकडे एक नेहमी प्रश्न असतो, अमुक एका विषयावर चरक आणि शुश्रूत यांचे मतभेद स्पष्ट करून अमुक एका स्रोतसाचं वर्णन करा. असे प्रश्नांनी अनेक प्रश्नपत्रिका किंबहुना प्रत्येक प्रश्नपत्रिका, मी ते क्रियापद वापराव की नाही सांगता येत नाही, पण सांगतो बरबटलेले असतात. मी सोडवलेले, आपण सगळ्यांनी सोडत. माझ्यापेक्षा जे वरिष्ठ आहेत त्यांचे तर अनुभव अजून वाईट आहे. चरकांनी काय सांगितलं? वृत्तिमुपाया निषेवेत येसु धर्माविरोधीना. आपलं चरितार्थ साधन हे धर्माला विरोध करणारं नसावं. सकाळच्या विद्यार्थ्यांना मी एक घटना सांगितली. सर्वोच्च न्यायालयात एक प्रकरण गेलं. एका डॉक्टरला दंड झाला होता आणि त्यांनी सांगितलं तर रजिस्ट्रेशन रद्द कर, अमुक अमुक नुकसान भरपाई भरा. त्यांनी सांगितलं माझा जर का माणसं मारायचा परवाना तुम्ही रद्द केला तर मी अनएम्प्लॉयड होईल. वी आर लायसन्स्ड टू किल द पीपल. सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं तुम्हाला तुमचं चरितार्थाचं साधन हे घटनाविरोधी असता कामा नये. उद्या तुम्ही चोरीचं लायसन मागा. त्यामुळं घटनेला धरून असावं ते. तर आपलं चरितार्थाचं साधन घटनेला, धर्माला धरून असावं.
म्हणजे ते मान्य असावं. आपण जे शिक्षण घेतले त्या शिक्षणाशी प्रामाणिक असावं. सत्याशी मन केले ग्वाही असं तुकाराम महाराज म्हणतात. याच्याशी आपलं मन साक्षीदार असायला हवं. धर्म आणि कायदा याच्यातली थोडा फरक मी इथे सांगतो आणि मग पुढे जाऊ. धर्म काय म्हणतो? धर्म हा माणसावरचा प्रयोग आहे. धर्म म्हणतो चोरी करणे हा गुन्हा आहे. कायदा म्हणतो चोरी केली तर सापडणे हा गुन्हा आहे. धर्म म्हणतो धर्मेच अर्थेच कामेच नातिचरामी. अर्थकामांचं मी अतिचरण करणारी धर्माची शिकवण आहे. विज्ञान काय सांगतं? विवाहबाह्य संबंध ठेवताना घ्यायची काळजी. त्या ग्राहक पंचायतीच्या माऊलीने वर्तमानपत्रात लेख लिहिला तर एड्सच्या आधी त्या बलबीर पाशाला आवरा. त्याच्या जाहिरातीने असे प्रसंग आमच्यावर आणलेले आहेत सभ्य समाजामध्ये. धर्म हा माणसावरचा प्रयोग आहे. आपल्यासाठीच ते चौकट आहे. तसं जर का असेल तर आचरण चांगलं होणार आहे. मी माझ्या वमनाचं शुल्क किती लावणार आहे? आपल्या मनाला विचारा. ह्या माझ्या पुढीचं शुल्क किती लावणार आहे? आपल्या मनाला विचारा. त्याची प्रसन्नता असेल तर ते ठरवा. अन्यथा चरितार्थासाठी दुसरे अनेक मार्ग आहेत. वृत्तिमुपाया निषेवेत यस्यु धर्मा विरोधीना चरकांचा आदेश आहे. नेक्स्ट याच्या पुढे एक सूत्र येणार आहे. त्याच्या आधी ह्या सूत्राचं महत्व सांगतो. एक पुढचं सूत्र आहे. नेक्स्ट सूत्र आधी दाखव. त्याच्या पुढचं हे पहिलं सूत्र असे वायवादीनाम यद वैगुण्यम उत्पद्यते. वायू, जल, देश आणि काल ह्या चौघांमध्ये जे वैगुण्य उत्पन्न होतं तस्य मूलम अधर्म. त्याचं मूल अधर्म आहे. ही कार्यकारण मीमांसा झालेली आहे. हे सगळं बिघडण्याचं अधर्म हे मुख्य कारण आहे. तन मूलम असत कर्म पूर्वकृतम. त्याच्या पुढे सांगतात तयोर योनी प्रज्ञापराध एव. प्रज्ञापराध ही अधर्माची योनी आहे. आपण सूत्र ऐकले की नाही? धी, धृती, स्मृती. नुसतं भ्रष्ट नाही, विभ्रष्ट, विशेष भ्रष्ट झाल्यानंतर कर्मयत कुरुते अशुभम. अशुभ जे काम करतो मनुष्य त्याला प्रज्ञापराध म्हणा. म्हणजे काय काय भ्रष्ट व्हायला पाहिजे? धी, धृती आणि स्मृती. चरक संहिता पूर्ण जर का वाचली, हिचं नाव आहे 12 सहस्री संहिता. रामायणाचं नाव काय? शतकोटी संहिता. चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तर. शतकोटीचे बीज वाचे उच्चारी. शतकोटी ग्रंथ. आमचा ग्रंथ कोणता आहे? 12 सहस्री. ते 12 सहस्राला एक पूर्ण व्हायच्या आधीचा श्लोक आहे. हा 12 सहस्रावा श्लोक आहे. 12,000वा श्लोक, शेवटचा श्लोक. कशासाठी वाचायची चरक संहिता? परीक्षेत चांगले मार्क पडतील, सुखानं पास होऊ, चांगली प्रॅक्टिस होईल. हे तर होणारच आहे. त्यासाठी काय करावं लागतं? चरक इदम अखिलम आदित्य. सगळा संहिता, सगळी संहिता जर का पूर्ण अध्ययन केलं सम्यक अर्थान विमृषिती यो अविमना प्रयोग नित्या तंत्रार्थ विचलित मला. प्रयोग नित्य करणारा जो येतो सम्यक अवगाहन करेल त्याला काय होईल? स मनुजा सुखजीवित प्रदाता भवती. नुसतं आयुष्य नाही. नातेवाईक सगळे वाट पाहतायत, आमची रजा संपत आली, कधी जातो बिचारा, ते कळत नाही, काय करावं, अंतुरणात पडू नये असं नाही. त्याचं सुखकर आयुष्य वाढवणारा पाहिजे, दुःखकर आयुष्य नाही. फिजिओलॉजिकली जिवंत नाही, सगळ्या शारीर मानस स्वस्थ वृत्तात अपेक्षित अशा सगळ्या स्वावलंबी पद्धतीचं जीवन जगणारा मनुष्य देव होतो तो सुखजीवित प्रदाता भवती. धी, धृती, स्मृती, बुद्धी, धर्म, वृद्धा, उपचिता. काय होतं त्याचं? धी, धृती, स्मृती तिघांचा विषय चालला आपला. तिन्ही वाढतात म्हणजे तिन्ही भ्रष्ट होत नाही, प्रज्ञापराध होत नाही. पण कसं आहे? अखिलम आदित्य सम्यगर्थान चांगल्या पद्धतीने जर का अध्ययन केलं तर प्रज्ञापराध होत नाही. ही फलश्रुती आहे. एषः आगम सिद्धत्वा तथैव फलदर्शन मंत्रवत संप्रवक्तव्यो न मीमांसे कथंचन. आपण करतो की नाही असं? या सगळ्या अनुवासयेत बद्ध वर्चसः सूत्र आहे, हे पाळतो की नाही आपण? चरकांचाच आदेश म्हणून पाळतो की नाही? मग त्यांचा आदेश कोण का नाही पाळायचा आपण? ते जर का सांगते तर याच्यावर विश्वास का नाही ठेवायचा आपण? याचंही चिंतन होणं आवश्यक आहे. नेक्स्ट, धर्माचं चिंतन आपण केलेलं आहे.
आता अधर्म कसा वाढतो ते पहा. पुढे नेक्स्ट प्लीज. लोकसत्तेमधली बातमी. कोणता लुंगासुंगा रेल्वे मिनिस्टर नव्हता, आपल्या ताई होत्या रेल्वे मिनिस्टर ममताताई बॅनर्जी. त्यांनी काय कलम काढले ते मी वाचून दाखवतो आपल्याला. हे हायलाइट आहे बजेट मधली. पत्रकारांना सवलत. पत्रकारांना आपल्या पती व पत्नीसह वर्षातून एकदा प्रवासासाठी 50% सवलत कायम ठेवताना पत्नी व पती नसलेल्या पत्रकारांना त्यांच्या मित्र व मैत्रिणीसह तसेच 18 वर्षाखालील आश्रित मुलांसह वर्षातून एकदा प्रवास करण्याच्या सवलतीची ममता बॅनर्जी यांनी घोषणा केली. राजा कालस्य कारणम. आणि हे संसदेच्या याच्यावरच आहे, पटावरचं. असत्य असण्याचं काही कारण नाही. आणि मग पुन्हा सांगायचं लव्ह इज फन, स्टे विथ वन. नंतर हे कशाला परत. नेक्स्ट प्लीज. काय रामचंद्रांचा आम्ही वसा सांगतो. रामचंद्रांचा वसा काय. द्विशरम नाभिसंधत्ते. राम आपला एकदा प्रत्यंच्याला बाण दुसऱ्यांदा लावत नाही. द्वीर नो पीडिती यो करण. एकदा पाणी ग्रहण केल्यानंतर दुसऱ्या स्त्रीशी विवाह करत नाही. द्वीर ददाती न चार्थिभ्यो. याचक जर का दारात आला तर त्याला पुन्हा देत नाही. म्हणजे एकदा दिलेलं त्याला जन्मभर पुरतं असा त्याचा अर्थ आहे. रामो न द्वीर भाष्यते. राम पुन्हा बोलत नाही, कारण सत्य तेच बोलतात. काय वृत्ती होती त्याची. असं होतं का आमच्याकडे. पहा, एखादा मुख्यमंत्री होता तो जर का नाही झाला, दुसराच झाला तर किती वाईट होतं. आपण अनेक वेळेस अनुभवले. रामचंद्रांचं कसं होतं. आहुतस्य अभिषेकाय. अभिषेक होण्यासाठी आलेले आहे. काय वेळ आली. यू टर्न घ्यावं लागलं. प्रस्थितस्य वनायच. पण दोन्ही मध्ये त्यांची मनस्थिती अत्यंत आनंदी आहे. वसिष्ठांनी काय लिहिलंय ते मुळातून वाचणं खूप आवश्यक आहे. रामचंद्रांच्या मनस्थितीत फरक नाही. हे आमचे आदर्श आहेत. न्यायमूर्ती चंद्रचूडांनी एक चांगलं उदाहरण लिहून ठेवलंय. ते असं म्हणाले, एका पुढाऱ्यांनी सांगितलं असं की मी लहान असताना माझ्या वडिलांना विचारायचं की मोठेपणी मी कोणासारखा हो. मी त्यांना सांगायचं की अरे एवढे एवढे नेते आहेत, असे आहेत, तसे आहेत, यांच्यासारखा हो. जज साहेब, मला अशी शंका वाटते, माझा मुलगा किंवा नातू जर का मला विचारला बाबा मी मोठेपणी कोणासारखा हो, तर आता सांगण्यासारखं नाव नाही. किती वाईट आहे की. आदर्श आमचे गेलेले आहेत, कारण आम्हीच घालवलेले आहेत. प्रत्यक्ष टीव्ही पाहत असताना रामायणाची जरी सीडी पाहत असलो आम्ही, आणि प्रत्यक्ष रामचंद्र जरी दारात आले तर आम्ही सांगू जा पुढच्या घरी म्हणून. अशी आमची परिस्थिती आहे. लक्ष्मणाचं चरित्र काय आम्ही आमच्या घरी पाळतो का. पहा, आता सगळे जे कायदा येऊन आहे तिथे अनेक माऊली आहेत आणि आपण सगळे जबाबदार नागरिक आहोत. म्हणून लक्ष्मणाचं चरित्र कसं होतं ते सांगतो. सीतेने अनेक दागिने जाता जाता काही टाकून गेले होते. वानरांनी ती गोळा केली आणि रामचंद्रांना आणून दिली की एक चालली होती स्त्री, तिने हे दागिने टाकलेले आहेत. रामचंद्रांच्या लक्षात आलं तर त्यांनी लक्ष्मणाला काय केलं की तिचं कंठ्या अजून काय बाकीचे सगळे दागिने दाखवले. लक्ष्मणाला नाही, त्यांनी निर्भत्सना केली. कमाल आहे तुझी, तू सीतेची भक्ती म्हणतोस आणि तुला कुंडल ओळखता येत नाही. आणि जेव्हा पैंजण सीतेचं दाखवलं रामचंद्रांनी, तेव्हा लक्ष्मण मुसमुसून रडत होता, हमसू हमसू रडत होता. तेव्हा आता काय झालं, मग लक्ष्मणाने सांगितलं नाहम जानामि केयुरे नाहम जानामि कुंडले नुपुरत्वेव जानामि. फक्त मला नुपूर माहिती सीतामाईंची, माझी मोठी भाऊज आहे. नुपुरत्वेव जानामि नित्यम पादाभिवंदना. मी सीतामाईंचं दर्शन घ्यायला जेव्हा जायचो तेव्हा या नुपुरावरच माझं लक्ष असायचं. काय चारित्र्य आमच्या पूर्वजांनी निर्माण केले ते पहा. मग जनपदोध्वंस का होणार नाही ते पहा. आमचं पतन कुठपर्यंत आलंय ते पाहावं, यासाठीच हे चिंतन आहे. रावणाचा शब्द आहे परदारामर्ष, आणि राम कसे आहेत मातृवत परदारेशु. विदेशामध्ये विवेकानंद गेले होते, तेव्हा एकाने विचारलं धर्मगुरूंनी, ते म्हणे काय तुम्ही चांगलंच सांगता, सत्य मार्गाने चला, तिकडे रस्त्याच्या उजव्या बाजूने चला, आमच्याकडे डाव्या बाजूने चला, वगैरे वगैरे काय जे असेल ते. मग तुमच्या आमच्या धर्मात काय फरक आहे.
विवेकानंद म्हणाले, तुमच्याकडचा विचार असा आहे, आपली आई जर का सोडली तर तुम्ही सगळ्या स्त्रियांना पत्नी समजता, आणि आम्ही आमची पत्नी जर का सोडली तर सगळ्या स्त्रियांना आई म्हणतो. कुठे गेला हा विचार? आणि पुन्हा एक सूत्र आहे, दशश्याम पुत्रान देही पतिमेका दशं कृदी. या स्त्रीच्या पती आशीर्वाद आहे लग्नातले, हे जर का झाले तर इथं अजून म्हणजे अविवाहित लोकांना जरा टेन्शन येईल. ते 2 म्हणू 1 म्हणू आपण, ती संख्या आता एकदम उपनिषदकालीन नाही. आशीर्वाद असं, या स्त्रीच्या पोटी 10 पुत्र होत. आता पुन्हा पुत्र का कन्या, संस्कृत मध्ये जर आकारांत पुल्लिंगी शब्द चांगला चालतो म्हणून पुत्र शब्द लावतात. स्त्री आणि पुरुष असं ह्युमन बिईंग या अर्थाने वापरायचं, केव्हा तरी सांगेल त्या अर्थाने. 10 अपत्य हो आणि पती तुझं 11वं अपत्य हो, असा आशीर्वाद आहे. कशाला पाहिजे संतती प्रतिबंधन साधन आणि त्याचे दुष्परिणाम. पुन्हा सगळे पीसीओडी ट्रीट करत बसायचे, आपल्याला प्रसंग येणार नाही. ही आमची संस्कृती आहे. विगुणेषु अपि खल्वेषु एतेषु जनपदोध्वंस करेषु भावेषु भेषजेन उपपद्यमानानाम अभयम भवती रोगेभ्या. आपण योजना केली तर याच्यात आपण टिकून उभे राहू शकू. नेक्स्ट प्लीज. येणाऱ्या सुद्धा नवीन आपत्ती आपण जर का याचं चांगलं चिंतन केलं तर आपण ही सगळी चिकित्सा करू शकतो. सगळी सूत्र आहेत, माझ्यापेक्षा आपण चांगल्या प्रकारे जाणता. आपण एकदा फक्त त्याचं वाचन करूया. चतुर्षु अपि दुष्टेषु कालांतेषु यदा नरा भेषजेन उपपद्यन्ते न भवन्त्यातुरास्तदा येषां न मृत्यु सामान्यं न च कर्मणां कर्मं पंचविधं तेषां भेषजं परमुच्यते. बस्ती चिकित्सा आहे. बस्ती चिकित्सा, सगळ्या चिकित्सा खूप वेगवेगळ्या पद्धतीनं कराव्या लागतात. चिकनगुनियाचा तर अनुभव खूप दाहक आहे. स्टिरॉइड अमुक तमुक रेजिस्टन्सी आलेला आयपीडीतले रुग्ण ट्रीट करत असताना म्हणजे अक्षरशः कळा ज्या लागल्या जीवा की मला ईश्वर आठावा, अशा पद्धतीची चिकित्सा, सगळ्या प्रकारची चिकित्सा, बस्ती सकट, वैतरण योग, बाकी सगळे आपले सगळे योग, सगळ्या प्रकारची चिकित्सा आपल्याला करावी लागली त्या काळामध्ये. हे सगळं आपण आपली आयुध आपण जर का शाबूत ठेवली तर योग्य वेळी त्याचा वापर करता येईल. रसायनांचे विविध उपयोगा प्रशस्यते शस्यते देहवृत्तीश्च भेषजयी पूर्वमुद्रुतयी. हे सूत्र जरा लक्षात ठेवा. भेषजयी पूर्वमुद्रुतयी, पूर्व संकलित औषध. त्या जनपदोदोषाच्या काळात तिथं जाऊन शोधून आणलेल्या औषधावर सुद्धा जनपदोदोषकर भावांचा प्रभाव पडलेला असतो. यासाठी आधी संकलित केलेली औषधं महत्वाची आहेत. सत्यम भूते दया दानम बलयोः देवतार्चनम सद्वृत्तस्य अनुवृत्तिश्च. आता ते सद्वृत्त आपल्याला पुन्हा वाचावं लागेल. त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आत्मवत सततम पक्षेत अपि कीट पिपीलिकाम, अशा पद्धतीने अपि कीट पिपीलिकाम. सद्वृत्ताचे सगळे जे नियम आहेत, सगळे नियम आपल्याला याच्यामध्ये पाहावे लागतील. प्रशमो गुप्तिरात्मना. नेक्स्ट पेज. गुप्ती म्हणजे मंत्रादीनाम रक्षा. आता ही कशी होते, करणारी लोक कमी आहेत हे खरंय, पण आहे. अथर्व विहिता शांती प्रतिकूल ग्रहार्चनम. अथर्व विहिता शांती प्रतिकूल ग्रहार्चनम. वर्णने शास्त्राचं चिंतन करावं लागेल. आता ताईंनी सांगितल्या पद्धतीनं ग्रंथोक्त बस्तीचं अध्ययन करण्यातच आपलं आयुष्य जातं. मग बाकी अजून प्रचारात नसलेल्या गोष्टींचं अध्ययन कधी व्हायचा हा प्रश्न आहे. हितम जनपदानांच्या शिवानाम उपसेवनम. शिव म्हणजे पवित्र. तन्मे मना शिव संकल्पमस्तु. शिव म्हणजे पवित्र. सेवनम ब्रह्मचर्यस्य. ब्रह्मम पातुम चर्या ब्रह्मचर्या. नुसतं ग्राम्य धर्मापुरता त्याचा उल्लेख नाही. सेवनम ब्रह्मचर्यस्य तथैव ब्रह्मचारिणा. अशा सगळ्या लोकांची सेवा. आपल्याला माहिती की यक्ष्मा झाला की कोणाची सेवा करायची? आजा. छागम संपयच्छागम छागम सर्पी सनादरम छागोपसेवा शयनम छागमध्ये. तू यक्ष म्हणून छागोपसेवा शयनम. प्रमेय झाला गोसेवा. आणि असं जनपदोधव झाले तर शिवानाम उपसेवनम ब्रह्मचारीणाम चारिणीनाम सेवनम. अशा लोकांची सेवा. म्हणजे आपल्याला कळतं सेवा भाव मनामध्ये जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत नम्रता येत नाही. तो भाव मनामध्ये निर्माण होणं आवश्यक आहे. संकथा धर्मशास्त्राणा.
यांचं चिंतन झालं पाहिजे धर्मशास्त्रांचं. महर्षीणाम जितात्मनाम, इंद्रियांना काम लावणारे नको. इंद्रियांचा ज्यांनी विजय मिळालेला असे संख्येनं कमी असतील. मनुष्यत्व, मुमुक्षत्व, महापुरुष संश्रय सगळे दुर्मिळ आहेत उत्तरोत्तर. वशे यस्य इंद्रियानी तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता, ज्यांना आपली इंद्रिय आपल्या ताब्यात घेतलेली आहेत अशा लोकांची संकथा. धार्मिकही सात्विकही नित्यम सहस्या वृद्ध संमतही. चिकित्सा आहे, आपण चांगल्या प्रकारे त्याचं चिंतन करू शकतो. नेक्स्ट प्लीज. अजून थोडा तो विषय वेगळा आहे. आता पुढे एक सांगितलेलं आहे, असाध्य व्याधींची चिकित्सा. कोणाचा उत्साह घालवण्यासाठी मी नाही सांगितलं, परंतु असाध्य व्याधीची, कॅन्सर सारख्याची चिकित्सा आहे. पुण्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं 2 पिढ्यांपासून कॅन्सरच्या चिकित्सेचं बरंचसं संशोधन आमचे मित्र आणि आदरणीय धनंजय कुलकर्णी आणि आदरणीय गाडगीळ सर आणि सगळ्या प्रवृत्तींनी केलेलं आहे. हे करत असताना त्या सगळ्यांच्या भावना, भूमिका मला अत्यंत चांगल्या प्रकारे माहिती आहे. परंतु हे करत असताना त्याचा जर का आम्ही अर्थार्जन म्हणून आणि टॉल क्लेम्स म्हणून करणार असू तर काय होईल, त्याचं वर्णन याच अध्यायात आलेलं आहे म्हणून सांगतो. तद्यथा अनपवाद प्रतिकारस्य अधनस्य अपरिचारकस्य, काही योग्यता नसताना जर का आम्ही असाध्य व्याधीची चिकित्सा केला. वैद्यमानिनश्चंद असूयकस्य तीव्र धर्म अरुचेहे अतिक्षीण बल मांस शोणितस्य. हे सगळं आपल्याकडे काही साहित्य नसताना आणि वाईट वृत्ती ठेवून असाध्य व्याधीची चिकित्सा. हे कशासाठी सांगतोय मी, आपण जाहिराती पाहत आहात. आयुर्वेदिक औषधांनी कसे चमत्कार घडत आहेत म्हणजे आपल्याला वाचायला मिळतं. आम्हाला आम्लपित्ताची चिकित्सा करत असतानाच नाकातोंडात पाणी जातं. सर्दीची, प्रतिशयाची चिकित्सा करत असतानाच देव आठवतो. पण असाध्य अपस्मारासारखे व्याधी क्षणात बरे होतात. पंगू वगैरे असे तसे जे अस्थिमज्जागत व्याधी आहेत, म्हणजे ग्रंथकर्ते सांगतात येशाम येथे स्थानस्य गांभीर्यात यत्नात सिद्ध्यन्ति मानवा. हे स्थान गांभीर्यामुळे बरे होतीलच असे नाही, असं ज्यांच्याविषयी म्हटले ते एखाद्या गुळीने चमत्कार होऊन चालायला लागतात. सगळ्या वैद्यांच्या सुद्धा जाहिराती असतात आणि प्रसिद्ध औषधं वैद्यांच्या दवाखान्यात मिळत असतात. हे सगळं जर का असेल तर काय त्यांचे काय सांगितले, मुमूर्षी लिंगान्वितस्य, त्या सगळ्यांची चिकित्सा करत असताना काय काळजी घ्यायची. एवम इदम ही आतुरम उपचरण भिषक, त्याला तो पापी होतो आणि अयशस्वी होतो असं ग्रंथकर्त्यांचं मत आहे. आमचे गुरुवर्य वैद्य अनंतराव धर्माधिकाऱ्यांनी निवृत्तीनंतर पुण्यात राहण्याचं ठरवलं. ही अतिशय चांगली गोष्ट झाली. पुण्यात या निमित्ताने ही सगळी पार्श्वभूमी असल्याने त्यांचे सगळे विषय इथेपर्यंत आलेले आहेत. याच्यातला खूपसा विषय हा त्यांचाच आहे. त्यांचेच प्रॉडक्ट असल्यामुळं तो ठसा आपोआप येतो. पण आयुर्वेद व्यासपीठाने अनेक वैद्यांचं दर्शन घडवलं, अनेक प्रदेशाचं दर्शन घडवलं, अनेक ठिकाणी प्रवास घडवला आणि अनेक प्रकारचं शिक्षण दिल्यानंतर वैद्यातलं वैद्यत्व लोप पावत चालली अशी खंत आहे. समाजाचं काय होतंय आपण नंतर चिंतन करू, पण वैद्याचं वैद्यत्व जागृत राहावं, त्याचं राष्ट्रीयत्व जागृत व्हावं, राष्ट्राप्रती त्याचा प्रेम जागा राहावा, या भूमिकेतून या अध्यायाचं निमित्त करून हे विषय आपल्या समोर यथामती यथाशास्त्र आपल्या समोर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण शांत चित्ताने ऐकून घेतलेले आहेत. आपण श्रोते आहात. श्रोत्यांना अभिवादन ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा केलेले आहे. ते आपलं कौतुक करावं तेवढं तरी 3 तास आपण एकही आसन न बदलता इथे बसलेले आहेत. आपलं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. एका वेगळ्या विषयावरती आज व्याख्यान